सनामलीजी, आज मुंबई उपनगरामध्ये पाऊस पडला आणि सकाळी सगळे मुंबई पाणी पाणी झाली, कसं बघतो? सगळे पूर्ण मुंबई पाणी झाली नाही. एक दुसरं रात्री 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी रेड अलर्ट जाहीर केलं होतं. पण काही भागात आपण बघितलं की फ्लडिंगची सिच्युएशन झाली होती. पण जेव्हा फर्स्ट टाइम मोठ्या प्रमाणात पाऊस पडतात तेव्हा फ्लडिंग होतात. पण जिथे जिथे इश्यूज झालाय त्या आपण इमिडिएटली क्लिअर करून घेतात. पण कदाचित जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टर्सनी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी पूर्णपणे त्याची जबाबदारी कंप्लीट नाही केली असेल त्यांच्यावर कारवाईची आम्ही याच्या आधीपासून मांग करत होते आणि आज पण मांग करतात. युसीजी ला कसं बघताय? युसीसीच्या मुद्दा जे आहेत अधिवेशनामध्ये बोलला, नितेश राणे सांगताय की ज्यांना पडत नसेल ते पाकिस्तानला जावं. युसीसीच्या मुद्द्यावर काल लक्षवेधीच्या दरम्यान योगेश कदमजी जे आपले मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तरमध्ये सांगितलं की युसीसी साठी एक रिटायर्ड जजेसची कमिटी त्यांनी स्थापित केली आहे आणि त्या कमिटीचा रिपोर्ट आला की नंतर युसीसीचा बिल पेश करणार. जेव्हा बिल आलं, कमिटीचा रिपोर्ट आला तेव्हा चर्चा करू आणि ज्यांचं जे मत आहे ते स्वतः भारतीय आहे. भारतीयमध्ये सर्वांना स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार आहे. पण शेवटचा जे आहे आपलं भारत देश आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. भारत देश संविधानानुसार चालतं. महाराष्ट्रात मध्ये संविधानानुसार प्लस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरचे विचारधारा घेऊन पुढे चालतात. तर ज्यांचं जे मत आहे ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. पण जेव्हा युसीसी आलं इन्क्लुझिव्ह असेल तर आम्ही त्यावर पॉझिटिव्हली घेऊ. एक्सक्लुझिव्ह कोणी धर्माला या कोणालाही टार्गेट केलं गेलं तर आम्ही त्यावर चर्चा करू. ड्रग्सचा मुद्दा विधानसभेमध्ये बोलला होता, त्याच्याबद्दल कसं म्हणताय तुम्ही? तुमचा जे विभाग आहे त्या विभागामध्ये भरपूर ड्रग्स हे आहेत. ड्रग्सचा विषय आम्ही परत परत मांडत होतो. काल सन्माननीय मुख्यमंत्रीने उचित आमच्याला मतलब एकदम डिरेक्ट रिप्लाय दिला आणि खूप काही त्यांनी जे नियोजन केलं त्याची माहिती दिली. आम्ही खूप समाधानी आहे की त्यांनी ड्रग्सच्या विषयाला जसं आम्हाला पाहिजे होतं त्याचं त्यांनी सुरुवात केली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे लोकप्रतिनिधी वारंवार कंप्लेंट करतात त्या कंप्लेंटवर काय त्यांची मतलब काय पाठपुरावा करून काय रिझल्ट आहे त्याचा पण अपडेट द्यायला